आपकी अदालतमध्ये प्रोड्युसर डायरेक्टर महेश भट यांच्यावर एका गँगस्टरने आरोप लावला आहे की हे अंडरवर्ल्डच्या मित्रांची साथ देतात. भट साहेब, एक तर नाव घेतलं माजिद मेनन, तुम्ही सांगितलं की ते केवळ केसेस लढतात, वकील आहेत, त्यांचा व्यवसाय आहे. पण कित्येकदा असे इन्सिडेंट झाले जेव्हा कुणाचं तरी नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं आणि तुम्ही त्याला डिफेंड करायला सगळ्यात आधी पोहोचलात. मी एक उदाहरण तुम्हाला देतो भरत शाह यांचं, ज्यांच्याबद्दल 20 टेप्स पोलिसांना मिळाले होते अंडरवर्ल्डच्या लोकांशी बोलण्याचे. पण जेव्हा भरत शाह पोलीस स्टेशनला गेले, भरत शाह अदालतमध्ये गेले, तेव्हा एकच व्यक्ती त्यांच्याबरोबर होती फिल्म इंडस्ट्रीची, ते होते महेश भट. भरत शाह यांना मी विचारलं, भरत भाई, हा आरोप जर तुमच्यावर लागलाय तो खरा आहे का? त्यांनी माझा हात पकडला, माझ्या डोळ्यात पाहिलं. ते म्हणाले, महेश भाई, मी खरा माणूस आहे. एक माणूस प्रामाणिकपणे एका दुसऱ्या माणसाच्या डोळ्यात पाहून खरं बोलतो, ते काहीतरी असतं, ते त्या माणसांपर्यंत पोहोचतं. एक सुगंध असतो, एक तडप असते त्याच्या आवाजामध्ये, ती माझ्यापर्यंत पोहोचली. मी एकट्याने उभा राहून जेव्हा माझे सगळे लोक वेगळे झाले होते, त्या भरत शहाला ज्याने उभे राहून लोकांना बनवलं आहे. यश चोपडा जर यश चोपडा आहे तर ते भरत शहाच्या सपोर्टमुळे. असे हजारो लोक आहेत ज्यांना त्याने वाईट काळामध्ये सपोर्ट केला होता. त्या व्यक्तीवर आरोप हा होता की तो कुठल्या तरी अंडरवर्ल्डच्या व्यक्तीशी 1.2 काहीतरी मिनिट्स बोलला होता. आता कोर्ट कचेरीच्या प्रोसेस सुरू होण्यापूर्वीच तुम्ही त्या व्यक्तीला संपूर्ण मीडियासमोर अपमानित करायला सुरू केलं आणि सगळ्या लोकांनी असं स्वतःला वाचवलं त्या व्यक्तीपासून. म्हणजे त्यांचं स्वतःला वाचवणं आणि फिल्म इंडस्ट्रीचं गप बसणं एक पुरावा बनलं की हा बघा, हे पळत का आहेत, हे गप्प का आहेत. तर त्यांचं गप्प राहण्याने त्यांच्यावरती हा डाग लागू दिला. समजा ते लोक ज्यांना त्याने हात पकडून चालवलं असतं, त्याच्या प्रोटेक्शनसाठी आले असते, त्याच्या क्रेडिबिलिटीसाठी आले असते. आणि माझं त्यावेळी त्यांच्याबरोबर काही बिझनेस रिलेशनशिप सुद्धा नव्हतं, आज सुद्धा नाहीये. कारण जेव्हा मी कुणाला सपोर्ट करतो तेव्हा ते माझं अन्नाचं साधन नसतं. मी अन्न नाचून गाऊन हे करून कमवतो. भानविरासीत ती जी रोटी आहे त्याच्यामध्ये जास्त जास्त पावित्र्य आहे, कारण तो मनोरंजन करून पैसे कमवतो. मी सुद्धा तेच केलं. पण भटसाहेब, हे सत्य नाहीये का की छोटा शकील सारख्या लोकांनी दाऊद इब्राहिमच्या राईट हँडने इंटरव्ह्यू देऊन मीडियाला हे सांगितलं की हो, आमचे भरत शहाशी संबंध आहेत, आम्ही त्यांना फायनान्स केला आहे. चोरी चोरी चुपके चुपके फिल्म बद्दल तर हे सिद्ध झालं की अंडरवर्ल्डने पैसा लावलाय. रजतजी, मी 97 पासून भरत शहाच्या खूप आधी अरेस्ट होण्याच्या मी कुठल्याच प्राईम मिनिस्टरचा दरवाजा ठोठावला नाहीये. तुम्ही विचारा जाऊन गुजराल साहेबांना, तुम्ही जाऊन विचारा मिस्टर देवीगौडा यांना, तुम्ही जाऊन विचारा अटल बिहारी वाजपेयी यांना, तुम्ही जाऊन विचारा त्यांना की अधिकाऱ्यांना विचारा, मी येऊन आधी कधी हा गोंधळ घालायला सुरुवात केली नव्हती का की मुंबईमध्ये अंडरवर्ल्डचा एक टेरर जो आहे, एक आतंक पसरत आहे, कृपा करून काहीतरी करा, त्या देवासाठी काहीतरी करा. त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं, म्हणाले हा स्टेट सब्जेक्ट आहे. मी जर यांच्याशी कनेक्टेड असतो तर मी शाहरुख खान आणि सलमान खानच्या समोर हात जोडले असते का की या भावांनो येऊन प्राईम मिनिस्टरला भेटा, इतका टेरर आहे. तर तोच एक व्यक्ती आहे जो तुम्हाला पोलिसच्या मशिनरीवर, लोक आपल्या स्टेटच्या पोलिसांच्या मशिनरीवर संशय येऊ शकतो, तुम्ही तुमच्या स्टेटच्या मोठ्यांवरती संशय येऊ शकतो, परंतु सेंटरमध्ये एक न्यूट्रल व्यक्ती बसला आहे, तो तुमचा प्राईम मिनिस्टर आहे. चला त्याच्याजवळ जाऊया. मी असं का केलं असतं? यासाठी केलं असतं ना, कारण मी स्वतःला कधी मी या डार्क फोर्सशी, इंटरनल फोर्सशी कनेक्टेड नव्हतोच. भटसाहेब, असू शकतं की तुमचं कुठलं कनेक्शन नसेल, परंतु तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत, नदीम हे एक एक्झाम्पल आहे. नदीम जो मर्डर केसमध्ये ज्याच्यावर आरोप आहेत, जो पळून गेला लंडनला, तुमचे चांगले मित्र होते. संजय दत्त फिल्म स्टार आहेत, टाडामध्ये त्यांच्यावर केसेस चालू आहेत, तुमच्या खूप जवळचे होते ते. मी कधीच नाही म्हणालो की संजय दत्तला तुम्ही ट्रायल करू नका. मी कोण आहे? माझं असं म्हणणं ऐकेल कोण? माझं त्याच्याशी नातं आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे. परंतु जर उद्या कोर्टाने त्या संपूर्ण प्रोसेस नंतर सुद्धा देव ना करो यांना गिल्टी करार दिला तर मी काय करणार? बसून रडेनच ना. परंतु यापूर्वी की कोर्ट आपली सुनवाई पूर्ण करेल, तुम्हाला हा अधिकार काही नाहीये की एलिगेशनच्या आधारावर तुम्ही कुणाला क्रिमिनल मानाल. मी इतकंच म्हणालो, मी एका सिव्हिलाइज समाजाचे जे रूल्स आहेत त्याच्यानुसारच तर खेळत आहे.
मी पोलिसच्या व्हर्जनला गॉस्पेल ट्रूथ मानत नाहीये. मी मीडियाच्या व्हर्जनला गॉस्पेल ट्रूथ मानत नाहीये. या देशामध्ये एक 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 सिस्टीम आहे की जोपर्यंत अपेक्स कोर्टामध्ये संपूर्ण सुनवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला क्रिमिनल म्हणू शकत नाही. साहेब, खूप साऱ्या गोष्टी अदालतमध्ये सिद्ध होऊ शकत नाहीत, पण एक इम्प्रेशन असतं, एक परसेप्शन असतं काही लोकांबद्दल. परसेप्शन बनवले जातात. परसेप्शन ज्या प्रकारे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने बनवलंय की प्रत्येक मुसलमान जो आहे तो टेररिस्ट आहे. तुम्ही एक इस्लामोफोबियाचं जे एक वातावरण तयार केलं आहे ते सुद्धा परसेप्शन आहे, ज्यामुळे दिवसाढवळ्या एका सभ्य मुसलमानाला तुम्ही रस्त्यावर थांबवून टेररिस्ट म्हणून गोळी मारून टाकता. परसेप्शनच तर ठीक करायचं आहे तुम्हाला. परसेप्शन तुम्ही आणि आम्ही चेंज पण करू तुमचे शकतो. परसेप्शन सुद्धा चुकीचे असू शकतात. माझे परसेप्शन नक्कीच तर असू शकतं, म्हणूनच तर मी कोर्टासमोर तुम्हाला येतोय. एक जुनी गोष्ट आठवण करून देतो. हो. हे जुनं 31 ऑगस्ट 1997चं वृत्तपत्र आहे मुंबईचं. हे खूप पिवळं पडलं आहे वृत्तपत्र, आणि तुमचं एक आर्टिकल लिहिलंय यामध्ये, ज्यामध्ये तुम्ही खूप कौतुक केलं आहे गुलशन कुमार यांचं. तुम्ही हो. म्हणालात की गुलशन कुमार सेल्फ मेड व्यक्ती होते, त्यांचं अंडरवर्ल्डशी काही कनेक्शन नव्हतं, परंतु सत्य हे आहे की गुलशन कुमार यांची हत्या अंडरवर्ल्डच्या कनेक्शनमुळेच झाली. हो, गुलशन कुमार यांचं काही अंडरवर्ल्डशी कनेक्शन नव्हतं. हे बघा, मोठी दुर्घटना जेव्हा घडली, जेव्हा मुंबईमध्ये जर ट्रॅजेडी आम्ही फिल्मवाल्यांवरती ही झाली की जो मारला गेला तो आमचा भाऊ होता आणि ज्याच्यावर आरोप लागला तो सुद्धा भाऊ होता. एक होता गुलशन कुमार, तो आमचा आपला होता. त्याच्यावर अंडरवर्ल्डचे कनेक्शन कधीच नव्हते. त्याच्यावर जे आरोप लावले गेले ते खूपच एक स्टेट लेवलवर जे एक सिस्टमचे जे आरोप असतात की सेल टॅक्स वगैरे हे सगळं किंवा पायरसीचे, परंतु कोणीही गुलशनजींना अंडरवर्ल्डशी कनेक्टेड नाही म्हटलं कधी. त्यांचा शत्रू सुद्धा म्हणू शकत नाही की गुलशनजी जे आहेत ते अंडरवर्ल्डशी कनेक्टेड कधी होते. ते का मारले गेले ते सगळ्यांना माहीत आहे की अबू सलीमशी त्यांचं शत्रुत्व त्यामुळे झालं होतं की पैसे देण्यासाठी त्यांनी नकार दिला. त्यामुळे ते मारले गेले. मग त्यांना उदाहरण बनवून तुम्ही संपूर्ण मुंबईच्या लोकांना, फिल्म इंडस्ट्रीला घाबरवलं की आम्ही जर गुलशन कुमार यांना दिवसाढवळ्या मारू शकतो तर तुम्ही आहात कोण? आमची मारण्याची क्षमता तुमच्या पोलिसांच्या वाचवण्याच्या क्षमतेपेक्षा खूप स्ट्रॉंग आहे आणि चांगली सुद्धा. भटसाहेब, आज सुद्धा तीच केस आहे. तुमच्यावर गोळी चालवून फिल्म इंडस्ट्रीला घाबरवण्याचा प्रयत्न आहे, आणि फिल्म इंडस्ट्रीला मेसेज दिला गेला की जर तुम्ही नाही घाबरला तर तुमच्यावर सुद्धा गोळी चालू शकते जर तुम्ही. अरे, घाबरलेल्या माणसाला काय घाबरवायचं? ते तर घाबरलेले आधीच आहेत. आता काय घाबरवणार? भिजलेला माणूस पावसाला घाबरत नाही, ते खूप भिजले आहेत, आता नाही घाबरत ते. आमच्याजवळ एकानंतर एक पुरावे आहेत या गोष्टीचे. भले ते गोविंदा असो, भले ते सलमान खान असो. हे एक बघा, तुमच्या शोमध्ये जेव्हा तुम्ही गोविंदाचा एव्हिडन्स प्रोव्हाइड केला होता तेव्हा माझी चूक होती, मान्य केली. कोणी मला म्हणाल की माझा भाऊ जो आहे त्याचं उठणं बसणं कुठल्या तरी गँगस्टर बरोबर आहे की मी मान्य नाही करणार माझ्या परसेप्शनच्या आधारावर. परंतु जेव्हा तुम्ही माझ्या परसेप्शनला माझ्यासमोर लॉजिकली बदलाल तर मी इतकं मूर्ख नाही की बघून सुद्धा नाही बघणार. मी तुमच्या शोमध्ये तुमच्या समोर जेव्हा तुम्ही मला ते गोविंदाचे उदाहरण मला दिले तेव्हा मी म्हणालो की त्याची उपस्थिती त्या पार्टीमध्ये मला समजली नाही. खूप जणांना बोलावलं होतं, ते गेले नव्हते, तुम्ही का गेले होते त्यावर एक क्वेश्चन मार्क लागला होता. परंतु तिथे सुद्धा क्रिमिनल नेक्सेस तुम्ही सिद्ध नाही करू शकले. नाही, तुम्ही हा दावा करताय की तुम्ही सरकारशी, पंतप्रधानांशी, मुख्यमंत्र्यांना वारंवार हे म्हणाला होतात की मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये या प्रकारचा नेक्सस असेल तर यासाठी काहीतरी करायला हवं. मग तुम्ही शांतपणे बसून मी राहाल का? येऊन LK अडवाणी साहेबांना म्हणालो होतो जेव्हा भरत शहा अरेस्ट झाले होते, अडवाणी साहेब, भरत शहा यांच्या विरोधात तुम्ही सगळी कारवाई करायला लावा. मला वाटतंय की एक व्हाईट पेपर इश्यू व्हावा, म्हणजे आम्हाला सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये या गोष्टीचा अंदाज येईल की आम्ही कोणाबरोबर बसतोय, कोणाबरोबर जेवत आहोत. आमच्याजवळ हाफ इन्फॉर्मेशन असते, पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्याजवळ आहे. त्यांनी प्रामाणिकपणे माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं होतं. मागे वल्लभभाई पटेल यांचा फोटो होता. ते म्हणाले होते, मी तुम्हाला कसा विश्वास करून देऊ की तुमच्या जेव्हा स्टेटचे मोठे जे खूप इम्पॉर्टंट पोझिशनवर बसले आहेत, ज्यांच्या हातामध्ये संपूर्ण प्रशासनाची जबाबदारी आहे, ते स्वतः त्यांच्याशी कनेक्टेड आहेत. तर मी म्हणालो तर मग बाजूला होतो मी. स्वतःच्या मुलांना विष देतो आणि स्वतः आपली नस कापून बसतो. आता यापेक्षा मोठे याच्या पुढे कुठलं ऑफिस नाहीये. ते हसून म्हणाले की हे बघ, काही कटू सत्य असतं, ज्याच्याशी तुम्ही नजर मिळवली पाहिजे. जर ही केस सेंटरकडे येते, भरत शहाची केस, तर आपण CBIला ॲक्टिव्हेट करून याची तपासणी करू शकतो. मी प्रत्येक स्टेजवर, प्रत्येक फेजवर जाऊन प्रत्येक प्राईम मिनिस्टरला, जे वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीचे होते, त्यांना जाऊन म्हणालो आहे की आतंकाने प्रवेश केला आहे, वाढत आहे अंडरवर्ल्ड आपल्या समाजामध्ये.
त्याचे टेंटेकल्स इतके खोल झाले आहेत की उद्या तुमच्या लक्षात येणार नाही की मित्र कोण आहे, शत्रू कोण आहे. आणि हेच झालं आजच्या दिवशी ही अवस्था आहे की पोलिसांमध्ये कोण अंडरवर्ल्डला मिळालेला आहे हे लक्षात येत नाही. कधी हे विधान देतात की कधी या फलाना ऑफिसर सोबत अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे, कधी दुसरा देतो. तर ही गोष्ट तुम्ही फिल्म इंडस्ट्री म्हणता, जी हुकूमत ज्याने लॉ आणि ऑर्डर इन्फोर्स होतील, ज्या इंजेक्शनने तुम्ही माझा इलाज कराल तेच कॅन्टॅमिनेटेड आहे, त्यामध्येच विष आहे. तर इलाज कसा होईल? आधी त्या इंजेक्शनचा इलाज करा, ज्याचा उपयोग करून तुम्हाला समाजाला योग्य मार्गावर आणायचं भट आहे. साहेब, तुम्ही कुठल्या मार्गावर जात आहात याविषयी माझ्याकडे बरेच आरोप आहेत, प्रश्न